छोट्या छोट्या सोप्या झटपट होणाऱ्या रांगोळ्या शोधताय? चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे छोट्या सोप्या रोजच्या 4 रांगोळ्या. नमस्कार सर्वांना. राही रंगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर बघूया आपली आजची पहिली रांगोळी. सुरुवात करूया आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने 2 रेषा मारून घेतल्या आणि रेषेच्याच वरती बरोबर मधोमध क्रॉस अशा आपण दोन्ही टोकांना रेषा मारून घेणार आहोत. तर बघू शकता आपण दोन्ही टोकांना असे राऊंड होईल आणि सुंदर असा एक शेप तयार होईल. अशा आपण दोन्ही बाजूनी रेषा मारून घेतल्या. दोन्ही रेषांच्या बरोबरमध्ये एक ग्रीन आणि रेड कलरचा डॉट देऊन घेतला आणि दोन्ही बाजूने आपण एक फूल काढून घेणार आहोत. तर बघू शकता व्हाईट कलरचे डॉट देऊन तो थोडेसे बोटाने प्रेस करून घेतले. काडीच्या साहाय्याने बाहेरच्या बाजूला ओढून घेणार आहोत आणि फुलामध्ये रेड आणि येलो कलरचे डॉट देऊन घेतले. तर पानामध्ये सुद्धा ग्रीन कलर आपण भरून घेतलेला आहे. अगदी सोपी, सुंदर आणि छोटीशी आपली रोजची रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा आणि कशी वाटली कमेंट करून सांगा. तर रेषेच्या दोन्ही बाजूंना आपण छोट्या छोट्या अशा 4-4 रेषा मारून घेणार आहोत. चार रेषा मारून आपण येलो आणि रेड असे 2-2 डॉट देऊन घेतले. तर बघू शकता आपला फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा एक छोटीशी डेली यूज रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरने स्वस्तिक काढून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी छोटेसे स्वस्तिक काढून घेतलेले आहेत आणि दोन्ही बाजूनी आपण 2-2 अशा रेषा मारून घेतल्या. तर स्वस्तिकच्या 2 टोकांना आपण अशी फुले काढून घेणार आहोत. 5-5 डॉट देऊन ही फुले आपण बनवून घेतली. तर डॉट आतल्या बाजूला बोटाच्या साहाय्याने ओढून घेणार आहोत. आतल्या आणि बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूंना आपण या डॉटच्या पाकळ्या बनवून घेतल्या आणि पाकळ्यांवरती लाईट असा येलो कलर टाकून बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे. तर स्वस्तिकमध्ये सुद्धा येलो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतले आणि स्वस्तिकच्या दोन्ही बाजूंच्या रेषांवरती आपण सुद्धा अल्टरनेट असे येलो आणि रेडच डॉट देऊन घेणार आहोत. तर बघू शकता एक मोठी रेषा आणि एक छोटी अशी आपण रेषा काढलेल्या आहेत. अगदी छोटीशी, सोपी आणि पटकन होणारी आपली रांगोळी तयार झाली. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. ही सुद्धा रोजच्या वापरासाठीची छोटीशी, छोट्या जागेतील रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरची एक रेषा मारून त्यावरतीच आपण एक पान काढून घेतले. तर दुसऱ्या टोकाला आपण एक व्हाईट कलरचा डॉट देऊन तो थोडासा प्रेस करून काडीने बरोबर राऊंड असे फिरवून फूल तयार करून घेणार आहोत. फुलामध्ये सुद्धा लाईट असा येलो कलर टाकून बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला आणि फुलाच्या दोन्ही बाजूंना आपण 2 अशा फांद्या आणि कळ्या काढून घेणार आहोत. तर फांदीवरती सुद्धा छोटी छोटी अशी व्हाईट कलरचीच पाने काढून घेतली. तर कळीमध्ये सुद्धा आपण कलर भरून घेणार आहोत.
आणि पानाच्याच बाजूला आपण एक कमळाचे फूल बनवून त्यामध्ये लाईट ऑरेंज आणि येलो कलर भरून घेतला. तर छोटंसंच हे आपण कमळाचं फूल काढून कळ्यामध्ये रेड आणि येलो कलर भरून घेतलेला आहे. तर फुलावरती सुद्धा आपण 4 अशा छोट्या छोट्या रेषा मारून घेतल्या. तर बघू शकता आपण फुलावरती एक तुरा सुद्धा काढून घेतलेला आहे आणि तुऱ्यावरती छोटी छोटी अशी व्हाईट कलरचीच डॉट देऊन घेणार आहोत. तर बघू शकता आपला हा रांगोळीचा छोटासा फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या बुधवार आहे, तर बुधवार निमित्त आपण छोटीशी विठ्ठलाच्या टिळ्याची रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण एक चौकोन बनवून घेतला व्हाईट कलरच्या रांगोळीने आणि चौकोनामध्येच आपण विठुरायाचा येलो कलरने टिळ्याचा शेप बनवून घेतला आणि साईडनेच ऑरेंज कलरने आपण त्याला बॉर्डर करून घेणार आहोत. तर बघू शकता आपण येलो कलरने आणि ऑरेंज कलरने टिळा बनवून बरोबरमध्ये एक ब्लॅक कलरचा डॉट देऊन घेतला. तर चौकोनामध्ये सुद्धा आपण पर्पल कलर भरून घेणार आहोत. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि आजच्या सर्वच रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. अशाच आपण छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळ्या चॅनलवर रोजच अपलोड करत असतो. तर आपल्या चॅनलला नियमित व्हिजिट करत राहा. बघू शकता आपण पूर्ण चौकोनामध्ये पर्पल कलर भरून घेतला आणि चौकोनाच्याच खालच्या बाजूला आपण छोटी छोटी अशी तुळशीची पाने आणि तुळशीची फांदी अशी काढून घेणार आहोत. तर छोटी अशी पाने काढून आपण पानांमध्ये ग्रीन कलर भरून घेतला आणि दोन्ही टोकांना आपण तुळशीच्या जशा मंजिरी असतात तशा काढून घेणार आहोत. तर बघू शकता एक तुळशीची फांदी आपण इथे काढलेली आहे आणि टोकालाच अगदी मंजिरीचा तुरा काढून घेतला. तर तुऱ्यावरती सुद्धा लाईट असा ग्रीन आणि ब्लॅक कलर टाकून घेणार आहोत. तर वरच्या बाजूला सुद्धा आपण एक छोटी छोटी अशी पाने काढून त्यामध्ये ग्रीन कलर भरून घेतला. अगदी छोटीशी सोपी आणि सुंदर आपली ही रांगोळी आहे आणि अगदीच खाली चौकोनाचे आपण एक येलो आणि रेड कलरचे फूल काढून घेणार आहोत. तर काडीच्या साहाय्याने बरोबर रेड आणि येलो फूल बनवून घेतले. अगदी छोटी छोटी आपण अशी 2 फुले काढून घेतलेली आहेत आणि वरच्या बाजूला जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण विठ्ठल असे नाव लिहून घेतले. तर बघू शकता अगदी सोपी आणि छोटीशी आपली ही विठुरायाची रांगोळी तयार झालेली आहे. तर आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा आणि आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळी घेऊन भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. बाय बाय.